आता घेऊया हिला जर म्हणाल ना तर ही ते आपण बिग बॉस मध्ये बघतो ना तो घनश्याम घनश्याम आणि आपला सूरज ही त्यांची बहीण आहे येडी गैरी दिसती बरं आता तरी आज बऱ्यापैकी बारी केला नाही दुपारी आणि कालच्या दिवसात मेलीला झाड आणि कुठला काय माहिती ना देऊन त्यात पण फरक कळत नाही दोन्ही बाऱ्याला म्हणते वृक्षाची उंची नंतर एक पद काढला त्याला म्हणते अर्जुनाचा अंगठा कापला म्हणजे एवढी सरभरीत बाई झालेली होती आज जरा बरी मर्यादित आहे काय बाया बोलली नाही दुसऱ्या बारीला नुसती पण बनल आणि मला म्हणते मी जी गवळण गायलेली आहे मुतून गोजडी भिजवतो ही गोजडी मुतून भिजवतोस का यशोदा म्हणते नाही का आईला म्हटल्यानंतर आईला बाप म्हणजे बाळ म्हणेल काय पोरगा म्हणेल काय तू मला अशी कशी म्हणतेस बोलू आणि ही वसाडी मला म्हणायला सांगते आईला काय तू बोल आई तुला अशी बोलली आईशी काय संबंध आहे काय माझा आई ती बोलणारच माझा तुझ्याशी संबंध आहे नाही काय तर तुला बोलून काय तर करायचं आहे की नाही काय करायचंय तो तुझ्या बरोबर करीन आणि जशी काय ही मिली मुतली नाही लहानपणी तेव्हा कृष्णा लहान होता आपण पण लहान होता आपण पण मुतलो सगळं काय झाले नाही तो लहानपणीचा खेळ आहे की नाही ही काय मसाडी काय बिना मुद्दा त्याला मोठी झाली अभय शास्त्रामध्ये कला राज मंडळ परशुराम आमचे गुरुवारी आहे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आले पण आमचं गुरुवरण आहे आणि त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि म्हणून बाई मला माझ्या आईला बोलायची गरज नाही मला काय बोलायचं ना तो तुझा यार काढीन ही म्हणते भिजवतो आता हा श्रीहरी आहे ना त्यानं या गवळणीची वस्त्रे पडवली सगळ्यांना कथा माहितीये त्यानं का लाजवली त्यांना की या वाहत्या पाण्यामध्ये किंवा डोहामध्ये आपल्याला लग्न होऊन आंघोळ करण्यास शास्त्रात मनाई आहे आणि हे गवळणीला कारण का एवढी यमुना नदी पवित्र होती ती अपवित्र होऊ नये म्हणून त्यांना खोड जिरवण्यासाठी श्रीहरीने या ठिकाणी वस्त्र लपवणे हे शास्त्रामध्ये वाचायला मिळालं आणि मग एकदा त्यांना उघडी बघितल्यानंतर घरात आल्यावर त्या अजूनच जाणार ना घरात श्रीहरी गेल्यानंतर ते काय वर बघ करून बघतील काही आहे की नाही तसं हा घरात जाऊन पण लाजवतो हे की नाही एवढाच विषय ही मध्ये भिजवतो ना आता श्रीहरी लाजवतो कसं तू आणि बाईने चाल घेतली कुठल्या जमान्यात मेली वावरते काय माहित नाही पण जुन्या चाली पण कधी कधी चांगल्या गोडव्यात येतात ह्या रात्रीच्या अंटीची हिची आता ही मला वाटतं 4थी बारी असेल या गणपतीतली चांगली घंटी नाही घंटा वाजवल्या चांगल्या बाई अशी काही लाल होते ना तिला काही बोलायचा सरपणच राहत नाही आज आवाज बसलाय म्हणून तुम्ही काळजी करू नका पण तुम्हाला द्यायचं तर हिला देऊन जाईल त्याला मी म्हणतात ना दिसती ते पावडर खाली लावून त्याच्या मुकड्यावर जाऊ नका हा दिसाय शोरूम चांगला दिसलाय तुम्ही गोडाऊन बघूच नका ते असं तसं ध्यान नाही तो असू दे घेतो गवळण तिला काढ देतो पहिली नंतर माझी गवळण घेतो बघा हा गवळणीच्या मी काढीत खोड्या लपवून ठेवल्या होता मी साड्या एवढं करू सुद्धा त्यांना नाचवण्यासाठी नाचविण्या ह्या साऱ्या पोरीला नाचविण्या ह्या साऱ्या पोरीला वेणू वृंदावनी वाजवतो वेणू वृंदावनी वाजवतो पुढे घरात सुद्धा वृंदावनात त्यांना नाचवतो सोडून द्या पण घरात एवढा येणार नजर टाकते ना तरी त्यांनी मान खाली घातली पाहिजे त्यांना लाजवतो घरीही लाजवतो काय बघा येऊन घरीही लाजवतो एवढंच नाही ही मध्ये भिजवतो ना आता ऐक वेणू वृंदावनी वाजवतो बघा येऊन घरी बघा येऊन घरी हिला जावतो फक्त बघा असं म्हणतो ते गवळणीच्या मी काढतो खोड्या
लपवून ठेवल्या होत्या मी साड्या नाचविण्या ह्या सार पोरीला वेणू वृंदावनी वाजवतो बघ येऊन घरी वेणी वृंदावनी वाजवतो बघ येऊन घरी ही नाचवतो वेणू वृंदावनी वाजवतो बघ येऊन घरी वेणू वृंदावनी वाजवतो बघ येऊन घरी नाचवतो वेणू वृंदावनी वाजवतो बघ येऊन घरी नाचवतो वेणू वृंदावनी वाजवतो बघ येऊन घरी नाचवतो वेणू वृंदावनी वाजवतो वेणू घरी नाचवतो आणि हिला प्रेम ही गोष्ट कान्हाची आणि राधेची प्रेमाची गोष्ट तिला माहित नाही। एवढ्या गवळणी गोपिका हिच्यावरती म्हणजे कान्हावरती एवढं प्रेम करायच्या की कधी माझ्या घरी येते कान्हा आणि त्याला मी जेवू घालते, एवढं प्रेम या गवळणींनी गोकुळामध्ये दिलेलं आहे। ते आलं ना हा गडी येताना दिसला की ह्या घरामध्ये दया भाताचं ताट त्यांनी तयार केलं, म्हणजे हा गडी दिसला की ह्यानी त्याला खाण्यासाठी ताट केली ना ताट जेवणाचा बघा कसं हे जात घरी उपाशीन दाढी खरी जात घरी उपाशीन दाढी खरी प्रेम जडल्या राधेचे माझ्यावरी प्रेम जडल्या राधेचे माझ्यावरी। मग काय तिच्याकडे गेल्यानंतर आहे ना ताट होतो माझा हर घडी कधी पण जावा आपण एकदम जवळचं पाहुणा असावं ना अरे आला राहिला चल जेवणच जातो काय हरकत नाही ताट केला बायको अगं ताट बनव त्याच्याबरोबर आहे की नाही काय चुकीचं आहे काय। ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना हा गडी जर पाहिला नाही ना पाहता ही ना हा गडी ताट केला ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना गडी ताट होतो माझा हरगडी पाहता ही ना गडी ताट होतो माझा हरगडी पाहता ही ना गडी ताट घरी उपाशी न धाडी घरी ताट घरी उपाशी न धाडी घरी जर जडलेल्या राहते माझ्यावरी जर जडलेल्या राहते माझ्यावरी ताट होतो माझा हरगडी पाहता ही ना गडी ताट होतो माझा हरगडी पाहता ही ना गडी ताट होतो माझा हरगडी पाहता ही ना गडी ताट होतो माझा हरगडी पाहता ही ना गडी। आपलं वेळ पण कमी आहे ना अजून पुढे तिचं याड काढायचं आपल्याला। हा ही झाली काढ झाली म्हणजे आपल्या मगाची काढ झाली एक आपला चुटका तुम्हाला देऊन जावं म्हणून त्या ठिकाणी म्हटलं। हा आता गवळण घेतो बघा आपण हंडी फोडली एखाद्या वस्तू फुटली किती काय म्हणतो वाढली नाही का नाही वाढली म्हणतो ना आपल्याकडे आहे ना मराठी भाषेत एखादी वस्तू फुटली पूर्वी वाढवलं आहे की नाही कपशी फुटली म्हणतात ना बांगडी भाजी वाढली म्हणजे एखादी गोष्ट फुटली की आपण म्हणतो वाढली। आता हा काय हे जे सगळे चढलेले आहेत सवंगडी आणि पाऱ्यावर सगळे बसलेले इथे काही गवळण आपल्याला सांगायला पाहिजे हा कान्हा तिकडे खात बसला है ना तर इकडे सांगतोय अरे आली खा आली असं सांगतो अरे वाढले ना खाली खा ली खा आली राहत अरे खा आली राहत बरोबर आहे असं मिनिंग आहे ते बघा कसं कहते ते बघा दिसाय नुसती काळी
ह्या बाईला म्हणत नाही ही मिनिक आणि दुसऱ्या कोणच्या पेक्षा कालोखात उभी राहिली तर बॅटरी शोधायला लागेल कुठं आहे ती बोलू नको ती भगती साय नुसती कळी मडकं गाव असतो ना कशी काय मेली सांभाळी आणि ज्या वेळेला गवळीला पाहिल्यानंतर म्हणजे हे सगळं फुटली बघितल्यानंतर त्यांचं अवसान कळून पडलं की आता फुटली हे जे मडकं जे होतं ते फुटलं यांचं कळून गेलं अवसान आता करायचं काय पाहून कळलं हिचं अवसान काय उपयोग वर्दी साया छान वाढलंय खाली रान आता मटका वाढलाय ना खाली रान बरोबर ना बरोबर आहे ना उपयोग काय वरती चांगली असून आता ती वाढवले ना वाढलंय ना खाली रान वरतीच काय खात बसलाय खाली रान वाढलंय खाली रान संपला विषय भगती साय नुसती काळी कशी काय मेली सांभाळी पाहून कळलं हिच अवसान काय उपयोग वर्दी साया छान वाढलंय खाली रान काय उपयोग वर्दी साया छान वाढलंय खाली काय उपयोग वर्दी साया छान वाढलंय खाली रान काय उपयोग वर्दी साया छान वाढलंय खाली रान काही सर कानातय भजी हत्ती काही सर कानातय भजी हत्ती काही सर कानाचा याला धक्का कुठला खालच बघा म्हणता कानाचा लागला धक्का कुठला खालच बघा म्हणता कसं पाहू मी घुमना काय उपयोग वर्दी साया वाढलंय खाली रान 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 या मंडीला गमस्तो बिलगत कानालया सांगतोय खाली पान पलगत कानालया सांगतोय खाली पान पलगत कानालया सांगतोय खाली पान पलगत वाया जाईल हे सांडूत वाया जाईल हे सांडूत आधी घेऊन दही काढून मग खाऊ आनंदाने काय उपयोग वर्दी साया वाढलंय खाली रान काय उपयोग वर्दी साया वाढलंय खाली काय उपयोग वर्दी साया वाढलंय खाली रान काय उपयोग वर्दी साया वाढलंय खाली रान भगती साया नुसती काळी कशी काय मेली सांभाळी Thank you.